माझी मुलगी अस्मिता सध्या IIT खरगपूर येथे PhD करत आहे. त्या कॉलेजच्या डीन इंटरनॅशनल रिलेशन्स यांनी समस्त विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ईमेलमधून तिला सेंटर फॉर नरेंद्र मोदी स्टडीज या संस्थेच्या निबंध स्पर्धेची माहिती मिळाली. IIT खरगपूरच्या संचालकांनी देखील समस्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित केलं. या स्पर्धेत तिनं भाग घेतला आणि संपूर्ण भारतातून ती विजेती घोषित झाली. रुपये 10,000 रोख व सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. ते तिला प्राप्त देखील झालं. अस्मिताचा मूळ निबंध इंग्रजीत आहे. त्या निबंधाचं डॉक्टर शुभदा जोशी यांनी केलेलं मराठी भाषांतर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करत आहे. प्रधानमंत्री व भारताचे बळकट जागतिक राजकारण. 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये भारत सरकारचं सुकाणू माननीय नरेंद्र मोदींच्या हातात आलं. त्याला आता 10 वर्ष झाली आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मोदी सरकारची विदेश नीती कोणत्या दिशेने जाईल आणि त्यांच्या विदेश नीतीचे परिणाम काय होतील याबद्दल संशयाचं वातावरण होतं. परंतु सर्व संशयांचं निराकरण करत मोदींच्या सक्रिय व निर्भय दृष्टिकोनानं जागतिक मंचावर भारताचं स्थान नुसतं उंचावण्यासच नाही तर एक भक्कम विश्वासू सहकारी, एक विचारणीय आवाज तसंच लक्षवेधी ताकद म्हणून भारताला प्रस्थापित करण्यास त्यांनी अनमोल अशी मदत केली आहे. जागतिक मंचावर भारताला मोक्याच्या जागी स्थापन करण्यामागे माननीय मोदींचा दृष्टिकोन हा पूर्णपणे व्यावहारिक आहे. धोरणात्मक निर्णय करणे, आपले आर्थिक हितसंबंध जोपासणे, रचनात्मक प्रादेशिक मुत्सद्देगिरी विकसित करणे आणि भारतीय संस्कृतीचा परिचय करून देणे या 4 गोष्टींभोवती मोदींचे प्रयत्न सातत्याने गुंफलेले असतात. भाजपच्या 2014 मधील पहिल्या नेत्रदीपक विजयानंतर झालेल्या मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी समारंभाला सर्व सार्क देशातील शीर्षस्थ नेते उपस्थित होते. या घटनेकडे शक्तिशाली विदेश नीती विकसित करण्याचं पाऊल म्हणून संपूर्ण जगानं पाहिलं. माननीय मोदींनी लुक ईस्ट या धोरणाला बळ देत त्याचं रूपांतर सध्याच्या ॲक्ट ईस्ट या धोरणात केलं. माननीय मोदींच्या अनुकरणीय नेतृत्वात भारत सरकारनं शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठी नेबरहूड फर्स्ट हे धोरण राबवलं. हिंदी महासागरातील वेगवेगळ्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी, त्यांना सुरक्षा देण्यासाठी व त्यांच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुद्धा भारत सरकार वचनबद्ध आहे. पाकिस्तानशी आपले संबंध सीमापार आतंकवाद न थांबवण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळे ताणलेलेच राहिले आहेत. आपल्या पंतप्रधानांनी आतंकवादी हल्लेला दिलेल्या प्रत्युत्तराची, त्यामागील धीरोदात्त अंमलबजावणीची आणि या सगळ्यांचा अपराधी घुसखोरांवर होणारा धडकी भरवणारा परिणाम यासाठी संपूर्ण जगभर भारताची प्रशंसा झाली आहे. मालदीवचे इंडिया आउट धोरण माननीय मोदींनी परिपक्व राजनीतिक पद्धतीनं हाताळलेलं आहे. भारताच्या या परिपक्व व संतुलित उत्तरानं मालदीव सरकारला त्यांच्या भारतविरोधी चळवळीची निरर्थकता दाखवून दिली गेली. बांगलादेशात उफालेल्या हिंसक आंदोलनानंतर इंग्लंडला जाण्याचा बेत तांत्रिक अडचणींमुळे रद्द करावा लागलेल्या शेख हसीना यांना माननीय मोदींनी मोठ्या उदारपणे भारतात आश्रय दिला. युक्रेन युद्धाच्या नंतर पाश्चिमात्य देशांच्या भयंकर दबावाला तोंड देत भारतानं घेतलेल्या रशियाला दूर न लोटण्याच्या निर्णयातून माननीय मोदींनी आपल्या धोरणात्मक स्वायत्ततेची चुणूक साऱ्या जगाला दाखवून दिलेली आहे. बदललेल्या भूराजकीय समीकरणांमध्ये रशियाकडून तेल आयात करण्याचा निर्णय घेत माननीय मोदींनी निर्णायक खेळी खेळली. रशियावर प्रचंड निर्बंध लादलेले असताना सुद्धा भारतानं रशियाशी होणारी व्यापारी देवाणघेवाण भारतीय रुपयांमध्ये करण्याचा करार करून अमेरिकी डॉलरला बाजूला सारत व्यापार सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. कमालीची तटस्थता दाखवत माननीय मोदींनी युक्रेन व रशिया या दोन्ही देशांना भेटी देखील दिल्या आहेत. पश्चिमेनं भारताच्या मानवतावादी दृष्टिकोन व विधायक संवादासाठी मोदींची मुक्त कंठानं प्रशंसा केली आहे. माननीय मोदींनी
3 अमेरिकन अध्यक्षांसोबत काम केलेलं आहे आणि त्यांचे आपसातील संबंध हे सातत्यानं वृद्धिंगत होत राहिले आहेत. भारताचे त्यांच्या यजमान देशांशी संबंध सुधारण्यात व आधुनिक जगात भारताचा प्रभाव वाढवण्यात प्रवासी भारतीयांचा असलेला सहभाग लक्षात घेत माननीय मोदींनी विदेशातील प्रवासी भारतीयांशी आवर्जून संवाद साधला. मोदींनी इस्रायलला दिलेल्या भेटीत त्यांनी या ज्यू राष्ट्रपती दाखवलेल्या जिव्हाळ्याला इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिला. या भेटीत माननीय मोदींनी फक्त इस्रायल सोबतच्या संबंधांनाच उजाळा दिला असं नसून सैन्य व आंतरजातीय सुरक्षा या क्षेत्रातील सहकार्याची मर्यादा देखील फार मोठ्या प्रमाणात वाढवली. आखाती देशांमध्ये मुत्सद्देगिरीला स्वतःच्या व्यक्तित्वानं प्रभावित करत थेट विदेशी गुंतवणुकीला त्यांनी चालना दिली. तसंच मध्य पूर्वेत भारतीय नागरिकांसाठी सुरक्षेची हमी आणि विनाअडथळा तेल पुरवठा या बाबी देखील साध्य केल्या. जागतिक मंचावर मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया अशा उपक्रमांना बळ देत माननीय मोदींनी थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं. आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्समधील भारताचं नेतृत्व हे रिन्युएबल ऊर्जा क्षेत्रात भारताचं नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचं अतिउत्तम असं उदाहरण आहे. भारताला स्वावलंबी बनवण्याच्या ध्यासामुळे सेमीकंडक्टर उद्योगातील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वदेशी सेमीकंडक्टर इकोसिस्टीमच्या वाढीला माननीय मोदींनी सुविधा प्राप्त करून दिल्या. G20च्या भारताच्या अध्यक्षतेखालील आयोजनाच्या संपूर्ण आणि तार्किक यशाचं संपूर्ण श्रेय माननीय मोदींच्या अद्वितीय नेतृत्वाकडेच जाते हे निसंशयपणे खरं आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भारतानं स्वतःचं स्थान बळकट केलं यात आश्चर्य ते काय. माननीय मोदींच्या दक्ष नजरेखाली भारत आफ्रिका संबंधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ दिसून येते. कोविड-19ला हाताळण्यातील भारताची यशोगाथा, गरजू राष्ट्रांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं घेतलेला पुढाकार, कोविडसारख्या संकट काळातही भारतानं स्वतःच्या अर्थव्यवस्थेचे केलेले संगणकीकरण यांच्यामुळे भारताची प्रगती आणि महत्त्व यांचा उंचावणारा आलेख हा फक्त भारतीय नागरिकांसाठीच नाही तर उर्वरित जगासाठीही मदतगार ठरत आहे याची जाणीव जगाला झाली आहे. जग हे परिवर्तनशील आणि गोंधळानं भरलेलं आहे. हा वादळी काळ एक उल्लेखनीय जागतिक शक्ती म्हणून पुढे येऊ पाहणाऱ्या भारतापुढे एक आव्हान आणि संधी दोन्हीही एकाच वेळी ठेवत आहे. भारताचं विदेशी धोरण सुधारण्यासाठी माननीय मोदींनी अथकपणे प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न जागतिक क्लिष्ट वातावरणात भारताला दिशा देत जागतिक मंचावर भारताची प्रतिमा उंचावण्यास मदतगार ठरले आहेत. भारताचं सर्वांगीण आवाहन आणि मार्गदर्शन जगापुढे मांडण्यासाठी माननीय मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील योग आणि आयुर्वेद या घटकांना प्रचंड असं बळ पुरवलं आहे. फार थोड्या भारतीय पंतप्रधानांनी भारताची जागतिक प्रतिमा उंचावणाऱ्या या बाबींकडे इतक्या अगत्यानं आणि आदरानं लक्ष पुरवलं आहे हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच आशावादी होऊन आत्मविश्वास जागवत समृद्धीच्या शिखरावर पोचेल याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. हाऊ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी स्ट्रेंथन्ड इंडियाज ग्लोबल रिलेशन्स या विषयावरील हा पारितोषिक प्राप्त निबंध, त्याचं भाषांतर व सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ समस्त भारतवासियांना पाठवा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.